हॅलो फ्रेंड्स, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. इकॉनॉमिक्समध्ये किंवा कुठल्याही देशाच्या प्रगतीसाठी कॅपिटल म्हणजे भांडवल हा एक महत्वाचा विषय असतो. नेमके हा कॅपिटल एक्सपान्शन किंवा कॅपिटल क्रिएशन, भांडवलाची उत्पत्ती कशी होते किंवा त्याचं फॉर्मेशन कसं होतं, हा एक महत्वाचा प्रश्न प्रत्येकाकडे असतो. प्रत्येक गव्हर्नमेंटसाठी हा एक महत्वाचा मुद्दा असतो. बरं, हा कॅपिटल फॉर्मेशनचा हा जो मुद्दा आहे हा पैशाशी निगडीत आहेच, कारण कॅपिटल म्हणजे पैसा, भांडवल. याला आपण कंपनीच्या अँगलनी लिंक करून याच्यात बघणार आहे. कुठलीही कंपनी पकडा, जर कंपनीने असं आपण समजू की एखाद्या वर्षात 100 रुपये कमवले आणि त्यांच्याकडे 2-3 पर्याय असतात. एक पर्याय असतो की हा पैसा आपण आपल्या शेअर होल्डर्सला डिव्हिडंड या स्वरूपात द्यावा, किंवा दुसरा एक पर्याय असतो की तो पैसा पूर्ण आपण आपल्या बिझनेसमध्ये टाकावा. त्याला इंग्लिशमध्ये फ्लोईंग बॅक ऑफ प्रॉफिट्स किंवा रिटेन्ड अर्निंग्स असं म्हणतात. हे पूर्ण कंपनीच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडमध्ये दिसतं, रिझर्व्ह आणि सरप्लसमध्ये. नॉर्मली हे कंपन्या का करतात किंवा याच्या मागचं लॉजिक काय असतं? आता काही आकडेवारी तुम्हाला 2021-22 पासून कंपनीजने मोठ्या प्रमाणावर डिव्हिडंड दिलेले आहे. भारतीय सगळ्या कंपनीजने, लिस्टेड कंपनीचा एक ॲव्हरेज जर काढला तर ऑन अन ॲव्हरेज हा डिव्हिडंड 21-22 पासून 2022-23 पर्यंत 42% वरती गेलेला होता. बोनस इश्यूज, बायबॅक्स हे सगळं पकडून. हे टेक्निकल टर्म जरी समजत नसतील, लॉजिक समजून घ्या. त्याच्यानंतर 2024 जशी सुरुवात झाली, फायनान्शियल इयर 2024-25, याच्यात कंपनीजनी आपला हा डिव्हिडंडचा पर्सेंटेज कमी केलेला आहे. डिव्हिडंडचा पर्सेंटेज कंपनीने कमी केलेला आहे. हे इनडायरेक्टली आपल्याला एक गोष्ट हे सांगतं की कंपनीज हा पैसा आपल्या बिझनेसमध्ये परत आणतायत. जेव्हा कंपनीज हा पैसा आपल्या बिझनेसमध्ये परत आणतात, याचा अर्थ असा होतो की भविष्यात कंपनीज हा पैसा कंपनीच्या एक्सपान्शनसाठी किंवा नवीन प्रोजेक्ट टाकण्यासाठी, कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी, कॅपिटल एक्सपान्शनसाठी, नवीन फॅक्टरीसाठी हे यूज करणार आहे. मागील 7 ते 8 वर्षात असं झालेलं दिसत नाहीये. भविष्यात असं आपण अज्युम करू शकतो सेफली की असं व्हायचे चान्सेस जास्त आहेत. असं जर झालं तर ऑटोमॅटिकली जे कंपनी याच्यावर एक्सपेंडिचर करतील, कॅपिटल एक्सपेंडिचर करतील किंवा बिझनेस वाढवतील, नवीन फॅक्टरीज टाकतील, मशिनरीज आणतील, त्याचा कुठेतरी फायदा कंपनीच्या प्रॉफिटॅबिलिटीमध्ये भविष्यात वाढू शकतो आणि त्याची ही दाट शक्यता सध्या तरी नाकारता येत नाही. बघा काय झालं, जुन्या पैशातून नवीन पैसा कंपनीने तयार केला. यालाच इकॉनॉमिक्समध्ये कॅपिटल फॉर्मेशन असं गोंडस शब्द आहे. लॉजिक तसं समजायला एकदम सोपं आहे, पण खूप जण याच्यात कन्फ्यूज होतात. 2023-24 मध्ये, 22-23 मध्ये डिव्हिडंडचा आकडा जवळपास 3.5 लाख कोटी होता. आता तो कदाचित खाली घसरेल कंपनीने जो दिलेला आहे सगळ्यांना मिळून. पण हा पैसा कंपनी जर मार्केटमध्ये लावतील किंवा एक्सपान्शनसाठी लावतील, ते भविष्यात आपल्या भारतासाठी, गव्हर्नमेंटच्या टॅक्सेशन सिस्टीमसाठी, शेअर होल्डरसाठी व जनरल पब्लिकसाठी सगळ्यांना लॉंग टर्म मध्ये फायद्याचं ठरणार आहे. कारण काही अर्थशास्त्र्यांचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट फक्त जर खर्च करत राहिली कॅपिटल एक्सपान्शनसाठी, ते आता पुरेसं नाही. याच्यात प्रायव्हेट पार्टिसिपेशन असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर आज आपल्या अर्थशास्त्र इकॉनॉमिक्सचा सेशन आपण इथंच थांबूया. थोडं याच्याबद्दल नक्की विचार करा. आपल्या इकॉनॉमीला प्रायव्हेट एक्सपेंडिचर महत्वाचं असतं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वाहो, भेटत राहा. नमस्कार.